तर आज आपण राज्यघटना या विषयाबद्दल, भारताचा निवडणूक आयोग त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत, जे की आपल्या सरळ सेवा भरतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं आहे आणि जिल्हा परिषदच्या पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा किंवा नगर परिषद पण आहे. त्यासाठी हा बीट त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण त्याच्याबद्दल माहिती बघू. तर काय म्हणलं मी तुम्हाला, भारताचा निवडणूक आयोग. बघा, भारतीय निवडणूक आयोग याला आपण त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासुद्धा म्हणतो. याला आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं सुद्धा आपण या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणतो. नेमकं या आयोगाचं काम काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला त्याच्या नावावरूनच तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. भारतीय निवडणूक आयोग, जे की आपण त्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं म्हणतो. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, भारतामध्ये निवडणुका घेण्याचं काम या ठिकाणी तो करत असतो. नावातच आहे पूर्णपणे. सगळी पूर्ण आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघू. भारतामध्ये निवडणुका घेण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग या ठिकाणी ती करत असते. म्हणजे पूर्ण भारत देशासाठी. सांगण्याचा अर्थ एवढंच आहे, जर मला त्या ठिकाणी भारतामध्ये लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, राष्ट्रपती असेल किंवा उपराष्ट्रपती असतील, तर यांच्या निवडणुका घेण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग करत असते, सांगण्याचा अर्थ. तर आपण त्या ठिकाणी थोडीशी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, परीक्षार्थीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण या ठिकाणी माहिती बघू. नेमकी याची स्थापना कधी झाली? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना या ठिकाणी 25 जानेवारी 1950ला झालेली आहे. 25 जानेवारी 1950. आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी 25 जानेवारी जो दिवस आहे ते या ठिकाणी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरी करत असतो. राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून या ठिकाणी आपण साजरी करत असतो 25 जानेवारी हा दिवस. त्यानंतर आहे नेमकं हे भारतीय निवडणूक आयोग जे आहे ते कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद आहे, तर ते कलम आहे आपल्यासाठी कलम 324 भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यामध्ये नमूद केलेलं आहे. कारण की आता मी तुम्हाला सांगितलेलं कलम 324 आहे, म्हणजे याचा अर्थ भारतीय निवडणूक आयोग जी आहे ती संविधानिक बॉडी आहे. संविधानिक बॉडी म्हणजे संविधानिक आहे सांगण्याचा अर्थ. ज्यामध्ये कलमांचा समावेश नसतो ते काय असतात, त्या ठिकाणी असंविधानिक असतात. संविधानिक म्हणा किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन बॉडीसुद्धा म्हणतो. कॉन्स्टिट्यूशन बॉडी, कारण की कलमाचा समावेश आहे याचा अर्थ संविधानिक आहे. संविधानामध्ये सगळं नमूद केलेलं आहे. कलम 324 जे आहे भारतीय निवडणूक आयोग आहे, जे की त्यांचं काम त्या ठिकाणी भारतामध्ये निवडणुका घेण्याचं काम आहे, सांगण्याचा अर्थ. पूर्ण भारत देश आलं. भारत देशमध्ये आपले 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर त्या भारत देशामध्ये त्यांचं कामच आहे की निवडणुका घेणं. तर त्यांचं नेमकं काम काय आहे किंवा कार्य म्हणू शकतो आपण, तर त्यांचं काम आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, विधान
परिषद यांच्या निवडणुका घेणे, विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्याचे काम त्या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग करत असते. बघा, आपण या ठिकाणी पहिल्यांदा सगळी माहिती बघून घेत आहोत. नेमकं भारतीय निवडणूक आयोगमध्ये परीक्षार्थीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते सगळं मी तुम्हाला व्यवस्थितपणे या ठिकाणी लिहूनसुद्धा देत आहे आणि सांगत पण आहे नेमकं यांचं काम काय आहे. यांच्या निवडणुका घेणे. जरी आपला भारत देश जरी असेल, म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, विधानसभा आणि विधान परिषदेसुद्धा त्या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगच त्या ठिकाणी निवडणुका घेत असते. म्हणजे काय, जर मला त्या ठिकाणी राष्ट्रपतीची नेमणूक करायची असेल किंवा उपराष्ट्रपतीची नेमणूक करायची असेल तर त्या ठिकाणी निवडणुका घेण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग या ठिकाणी करत असते. किंवा लोकसभा किंवा राज्यसभा, बघा, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, या दोघांची आपण सदस्यांना काय म्हणतो, आपण खासदार म्हणतो. जर यांच्या त्या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या असेल तर या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगच घेत असते, म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि त्याच्या पलीकडे आपल्या जे महाराष्ट्र राज्य आहे त्यामध्ये विधानमंडळ आहे, म्हणजे विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, तर या दोघांचे आपण सदस्यांना काय म्हणतो, आमदार म्हणतो. तर यांच्या जर आपल्याला त्या ठिकाणी निवडणुका घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग या ठिकाणी घेत असते, सांगण्याचा अर्थ. त्याच्यानंतर आहे नेमकं या आयोगामध्ये किती सदस्य आहेत किंवा किती लोकांचा समावेश आहे, सांगण्याचा अर्थ. रचना म्हणू शकतो आपण किंवा सदस्य संख्या म्हणू शकतो. सांगण्याचा अर्थ काय, ज्यावेळेस या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली होती त्यावेळेस एकच त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त होता. मुख्य निवडणूक आयुक्त, फक्त एकच त्या ठिकाणी मुख्य, म्हणजेच चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आपण म्हणतो ते एकच होतं ज्यावेळेस आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती त्यावेळेस. परंतु ज्यावेळेस आपले भारताचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान ज्यावेळेस राजीव गांधी होते 1989च्या वेळेस, तर त्या ठिकाणी त्यांनी 61वी घटनादुरुस्ती त्या ठिकाणी केलेली आहे 1989ला. आणि नेमकी ही घटनादुरुस्ती काय आहे, जे की मतदाराचे वय त्या ठिकाणी 21 वर्षावरून त्यांनी काय केलेलं आहे, 18 वर्ष केलेलं आहे. आणि त्यामुळे कुठंतरी या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगावरती कामकाजाचं ओझं त्या ठिकाणी वाढलं होतं. आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण ही घटनादुरुस्ती केल्यानंतर, म्हणजे या ठिकाणी त्यांचा उद्देश काय होता, म्हणणं काय होतं की या ठिकाणी तरुण लोकांचासुद्धा, व्यक्तींचासुद्धा त्या ठिकाणी मतदारामध्ये समावेश असायला पाहिजे. आणि त्यामुळेच या ठिकाणी घटनेमध्ये अगोदरच घटना लिहून ठेवलेली आहे, फक्त त्यामध्ये बदल करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी घटनादुरुस्ती करतो, जे की फक्त त्याचा अधिकार संसदेला आहे. याचा अर्थ मला लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, दोन्ही सभागृहामध्ये मला त्या ठिकाणी विशेष बहुमताने त्या ठिकाणी ते विधेयक पास करावं लागते. आणि त्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवलं जाते. आणि ते विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवल्यानंतर त्यांना त्यावरती स्वाक्षरी करावीच लागते, जे की बंधनकारक आहे. घटनादुरुस्तीच्या बद्दल सांगत आहे आपण मी. आणि त्यामुळेच कुठंतरी या ठिकाणी कामकाजाचं ओझं या ठिकाणी आयोगावरती पडलं होतं 61वी घटनादुरुस्ती 1989ला केल्यानंतर. आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी अजून मुख्य निवडणूक आयुक्ताच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी 2 इतर निवडणूक आयुक्ताची सुद्धा त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. 2 इतर निवडणूक आयुक्त, अदर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं सुद्धा आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, रचना कशी आहे याच्या ठिकाणी, एक मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि 2 इतर निवडणूक आयुक्त आहेत, सांगण्याचा अर्थ. तर एकूण किती झाले, 3 झाले. तर या ठिकाणी या आयोगामध्ये 3 त्या ठिकाणी एकूण आयुक्त आहेत.
परंतु यांची नेमणूक त्या ठिकाणी नेमकं कोण करतं आहे? तर यांची नेमणूक जी आहे या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपती करत असतात. कोणाच्या मार्फत करतात नेमकं? पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी राष्ट्रपती जी आहे त्यांची नेमणूक या आयोगावरती करत असतात. म्हणजे त्या ठिकाणी सांगण्याचा अर्थ एवढंच आहे की ते नाव सुचवतात आणि त्यानंतर शेवटचा निर्णय जे आहे त्या ठिकाणी राष्ट्रपती घेत असतात. म्हणजे राष्ट्रपतीच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांची नेमणूक या ठिकाणी केली जाते. परंतु एकदा का त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ म्हणा किंवा कालावधी म्हणा नेमका किती असतो ते आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. एक तर एकदा का त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांचं कालावधी जे आहे एक तर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ या ठिकाणी असतो. वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. परंतु याचा अर्थ काय? जर समजा एखाद्या वेळेस त्या ठिकाणी आयुक्ताची नेमणूक त्या ठिकाणी वयाच्या 50व्या वर्षी जर झाली, परंतु मी सांगितलं का तुम्हाला कार्यकाळ एक तर 6 वर्ष, एकदा का त्याची नेमणूक झाली तर त्या ठिकाणी त्याचा कालावधी जे आहे ते 6 वर्ष असेल किंवा त्याच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. परंतु जे पण अगोदर येईल या दोघांमधून जे पण अगोदर येईल ते त्याचा कार्यकाळ या ठिकाणी असेल. म्हणजे काय? उदाहरणामध्ये त्याच्या वयाच्या 50व्या वर्षी त्याची नेमणूक झाली. मला सांगा आपण काय सांगितलं? एकतर 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. परंतु यापैकी जे अगोदर येईल ते मला सांगा 50 अधिक 6 किती होतात? 56 होतात. 56 अगोदर येईल का 65 अगोदर येईल? 56 अगोदर येईल. याचा अर्थ तो वयाच्या 56व्या वर्षी तो निवृत्त होईल. सांगण्याचा अर्थ तो आहे. लक्षात आलं असेल. परंतु एखाद्या वेळेस जर त्याची नेमणूक त्या ठिकाणी समजा 60व्या वर्षी झाली उदाहरणामध्ये, याचा अर्थ एक तर आपण सांगितलं त्याचा कार्यकाळ नेमणूक झाल्यानंतर 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. परंतु त्याच्या पलीकडे आपण काय सांगितलं? जे पण अगोदर येईल ते त्याचा कार्यकाळ असेल. याचा अर्थ मला सांगा इथं लिमिट संपलेली आहे. आता नेमणूकच त्याची झाली 60व्या वर्षी. याचा अर्थ या ठिकाणी 60 अधिक 6 66 होतात आणि हे तर आपण सांगितलेच 65 वर्ष. यापैकी अगोदर कोणतं येईल? 65 वर्ष. तर वयाच्या 65व्या वर्षी तो निवृत्त होईल सांगण्याचा अर्थ. तर हे होतं कार्यकाळबद्दल किंवा पदावधी म्हणा कालावधी म्हणा, शब्द वेगळे आहेत, अर्थ तोच आहे. हे झालं नेमणूक बघितलं, कालावधी बघितलं. आता जर समजा त्यांना जर आयुक्तांना राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा कोणाला देऊ शकतात? कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतीलाच देतात. कारण की राष्ट्रपतीच त्यांची नेमणूक करतात. तर राजीनामासुद्धा त्यांना राष्ट्रपतीकडे सोपवावे लागेल. किंवा शपथ त्या ठिकाणी कोण देतं? शपथ जे आहे, जे आपण मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना शपथ या ठिकाणी कोण देतो? तर राष्ट्रपतीच देतात. सगळं कार्यक्रम राष्ट्रपतीचा आहे. राष्ट्राचा प्रमुख आहे. भारतीय निवडणूक आयोग बघतोय आपण. भारत देश, पूर्ण भारत देशासाठी राष्ट्राचा प्रमुख आपला राष्ट्रपती आहे, जे की त्या ठिकाणी एकदम मुख्य पद आहे, वरचं पद आहे. किंवा त्यांना जर समजा त्यांच्या पदावरून जर दूर काढायचं असेल, पदावरून दूर काढणे जर असेल तर त्या ठिकाणी कोण करू शकतं? तर हे सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रपतीच करतात. आता नेमकं त्यांना त्यांच्या पदावरून त्या ठिकाणी केव्हा पदावरून दूर काढू शकतो? जर समजा ते गैरवर्तणूक करत असतील किंवा आपल्या कामामध्ये ते सक्षम नसतील किंवा अकार्यक्षम असतील तर त्यावेळेस त्यांना त्यांच्या पदावरून त्या ठिकाणी दूर काढलं जातं, जे की राष्ट्रपतीच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जाते. परंतु त्यासाठी आपल्याकडे संसदमध्ये लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे.
तर या दोन्ही सभागृहामध्ये आपण त्या ठिकाणी विशेष बहुमताने त्या ठिकाणी ते विधेयक पदावरून दूर काढण्याच्याबद्दल त्या ठिकाणी आपण पास करावं लागते आणि त्यानंतरच त्यांना त्यांच्या पदावरून दूर काढलं जाते. विशेष बहुमत. त्यानंतर आहे बघा, आपण थोडंसं बेसिक गोष्टी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्या पलीकडे आहे जे की आपले भारतीय निवडणूक आयोग जे आपण या ठिकाणी बघत आहे त्यामध्ये चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी आत्ता सध्याला कोण आहेत, म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त. तर या ठिकाणी आपले जे आहेत राजीव कुमार, जे की सध्याला ते आपले 25वे त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त. त्यानंतर जे आपण सांगितलं तुम्हाला इतर निवडणूक आयुक्त जे की 2 आहेत आपल्याकडे, तर त्यांची नावे या ठिकाणी आपण थोडंसं जाणून घेऊ. आपण या ठिकाणी सगळंच बघत आहे जेणेकरून आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. जर काही जरी विचारलं तर आपल्याला यायला पाहिजे. तर त्या ठिकाणी त्यांची नावं आहेत अनुपचंद्र पांडे आणि दुसरे आहेत अरुण गोयल. बघा, त्याच्या पलीकडे जे आहे त्या ठिकाणी सरकार जरी चेंज झालं तर त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते चेंज होत नाही, किंवा मुख्य निवडणूक आयुक्त जे आपण त्या ठिकाणी त्यांची नेमणूक केली आहे किंवा इतर निवडणूक आयुक्त जे आहे त्या ठिकाणी चेंज होत नाही. म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्या ठिकाणी चेंज होत नाही जरी सरकार चेंज झालं तरी. त्याच्या पलीकडे जर आपल्याला बोलायचं असेल तर त्या ठिकाणी तर हे होतं पूर्णपणे त्या ठिकाणी बेसिक भारतीय निवडणूक आयोगाबद्दल. तर त्या ठिकाणी त्याच्या पलीकडे थोडंसं आपण डिटेलमध्ये माहिती बघू. ज्यावेळेस आपली स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली होती, तर त्यावेळेस फक्त सिंगल मेंबर बॉडी होती, म्हणजे फक्त त्या ठिकाणी एकच मुख्य निवडणूक आयुक्त होता त्यावेळेस. परंतु ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी 61वी घटना दुरुस्ती केली 1989ला, तर ज्यावेळेस आपण मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केलं, तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक प्रकारे त्यांच्यावरती कामाचं ओझं त्या ठिकाणी पडलं होतं. त्यामुळे आपण अजून त्या ठिकाणी 2 इतर निवडणूक आयुक्ताची नेमणूक त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या मार्फत त्या ठिकाणी केलेली आहे. तर एकूण आपल्याकडे 3 त्या ठिकाणी सदस्य आहेत. तर या ठिकाणी एकूण 3 सदस्य आहेत सांगण्याचा अर्थ. आणि त्या तिघांनाही त्या ठिकाणी पगार किंवा अधिकार सारखेच आहेत. त्यांचा पगार जरी तो मुख्य निवडणूक आयुक्त जरी असेल किंवा इतर निवडणूक आयुक्त जरी असेल, तर त्या ठिकाणी त्यांचा पगार त्या ठिकाणी सारखाच आहे किंवा त्यांना अधिकारसुद्धा सारखेच आहेत. किंवा त्यांना जर समजा एखादा निर्णय जरी घ्यायचा असेल, त्या तिघांना जर एखादा निर्णय जरी घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी तिघांचा विचार घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो. म्हणजे सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सारखंच आहे, अधिकार सारखेच आहेत, पगार सारखाच आहे, निर्णयसुद्धा त्या ठिकाणी तिघांचा विचार करूनच त्या ठिकाणी घेऊनच करावा लागतो सांगण्याचा अर्थ. त्यानंतर आहे जे आपण त्या ठिकाणी यांचं नेमकं त्याच्या पलीकडे काय काम आहे. बघा, जर एखाद्या पक्षाला त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचा त्यांना दर्जा द्यायचा असेल
किंवा राज्य पक्षाचा दर्जा द्यायचा असेल तर या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग या ठिकाणी करत असते. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देणे किंवा राज्य पक्षाचा दर्जा देणे या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग या ठिकाणी करत असते. तर हे पूर्णपणे या ठिकाणी आपल्या भारतीय निवडणूक आयोगाबद्दल ही माहिती आपण थोडंसं सखोलमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्या पलीकडे जे आहे आपल्याकडे सध्याला 8 राष्ट्रीय पक्ष आहेत. 8 राष्ट्रीय पक्ष आहेत सध्याला. तर हे पूर्णपणे जे आहे भारतीय निवडणूक आयोगाबद्दल आहे. फक्त काम काय सांगितलं, भारतामध्ये निवडणुका घेणे, कामच ते आहे सांगण्याचा अर्थ. किंवा मतदारांची यादी बनवणे, कारण की सगळं आता निवडणुका घ्यायचं असेल तर मतदाराची यादी बनवणे किंवा आचारसंहिता लागू करणे, हे सगळं त्यांचंच काम आहे जे की या ठिकाणी मोडते. तर आपण यावरती थोडेसे आपण प्रश्न बघू, जे पण आपण या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे त्याच्याबद्दल, जेणेकरून तुम्हाला अजून त्या ठिकाणी सोपं जाईल. तर बघू आपण पहिला प्रश्न जे आहे आपला. पहिला प्रश्न काय सांगितलं तुम्हाला या ठिकाणी, भारतीय राज्यघटनेतील 61वी घटनादुरुस्ती कोणत्या बाबीशी संबंधित आहे? पहिला प्रश्न जो आहे आपला, भारतीय राज्यघटनेतील 61वी घटनादुरुस्ती जी आहे ती कोणत्या बाबीशी संबंधित आहे? आत्ताच आपण सांगितलं तुम्हाला या ठिकाणी, जे की 61वी घटनादुरुस्ती आपण जी आहे ती कधी केली? 1989ला केलेली आहे. त्या ठिकाणी काय केलेलं आहे, पण त्या ठिकाणी मतदाराचे वय 21 वर्षावरून त्या ठिकाणी 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. 21 वर्षावरून काय केलं आपण, 18 वर्ष केलेलं आहे. जे की या ठिकाणी पर्याय तुम्ही बघू शकता. तर आपलं पहिलाच पर्याय या ठिकाणी मतदाराची वयोगट मर्यादा 18 वर्ष करणे, जे की ही आपल्या भारताच्या राज्यघटनेतील 61वी घटनादुरुस्तीशी संबंधित आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत निवडणूक आयोगाची निर्मिती झाली आहे? तर आताच आपण या ठिकाणी सांगितलं होतं तुम्हाला, भारतीय निवडणूक आयोग जे आहे ते कोणत्या कलमामध्ये समावेश केलेला आहे? कलम 324 मध्ये या ठिकाणी समावेश केलेला आहे, जे की संविधानिक आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे? तर आपण या ठिकाणी आत्ताच सांगितलेलं आहे, 61वी घटनादुरुस्ती केली होती आपण 1989ला, जे की तर या ठिकाणी आपल्याला उत्तरसुद्धा मिळालेलं आहे. 1989ला आपण या ठिकाणी मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी अजून आणखी आपण त्या ठिकाणी 2 इतर निवडणूक आयुक्ताची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जे की राष्ट्रपतीच्या मार्फत आपण करत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? प्रश्न काय विचारलं त्यावरती थोडंसं आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. नाही म्हणले तुम्हाला या ठिकाणी, तर पहिल्यांदा आहे लोकसभा आहे, जे की भारतीय निवडणूक आयोगाकडून आपण त्या ठिकाणी त्यांच्या निवडणुका या ठिकाणी घेत असतो. राज्यसभा आहे, घेतो आपण. राष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे, जे की आपण त्या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाकडून त्यांच्या निवडणुका आपण या ठिकाणी घेत असतो. तर कोणत्या घेत नाही? स्थानिक
स्वशासन यांच्या निवडणुका आपण या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग घेत नाही. आणि हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे, शेवटचं सांगण्याचा अर्थ. त्यानंतर आहे नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे? या ठिकाणी कोणतं राज्य आहे जे की आपण इंटरनेटच्या आधारे आपण त्या ठिकाणी मतदान करतो, जे की आपल्या भारतामधलं असं कोणतं पहिलं राज्य आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर त्या ठिकाणी आता आपलं महाराष्ट्र तर माहितीच आपल्याला पाठीमागे आहे थोडंसं. तर या ठिकाणी आपले जे मोदी आहेत गुजरातचे, तर तेच या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा गुजरात हे पहिलं राज्य आहे जे की आपल्या भारतामधलं, जे की आपण त्या ठिकाणी इंटरनेटच्या आधारे त्या ठिकाणी मतदान करण्यात आलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे या आजच्या भारतीय निवडणूक आयोगावरती. घटनेतील 324व्या कलमानुसार कोणत्या आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे, असा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा, उलटसुलट तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. अगोदर तुम्हाला विचारलं होतं कलम कोणतं आहे भारतीय निवडणूक आयोगाचं, आणि आपण त्याला अजून त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, राष्ट्रीय निर्वाचन आयोग, जे की कलम 324मध्येच नमूद आहे. भारतीय निवडणूक आयोगाला आपण राष्ट्रीय निर्वाचन आयोगसुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो, जे की त्या आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे, जे की आपल्या घटनेच्या 324 कलमामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर हे पूर्णपणे या ठिकाणी आपलं भारतीय निवडणूक आयोग पूर्ण डिटेलमध्ये प्रश्नासहित या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर तुम्हाला त्या ठिकाणी कमेंटमध्ये कळवायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी कसा वाटला आहे. लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे आपल्या मित्रांना, आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला त्या ठिकाणी विसरायचं नाही. कारण की पहिल्यांदाच आपण या ठिकाणी यूट्यूबवरती भारतीय निवडणूक आयोगावरती या ठिकाणी पूर्णपणे त्याची सखोल माहिती बघून त्यावरचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, जे की तुम्हाला जिल्हा परिषद आणि नगर परिषद या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहेत. तर या ठिकाणी आपण अशाच प्रकारे व्हिडिओ बनवत राहू. कमेंट करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला तर कधीच विसरायचं नाही तुम्हाला त्या ठिकाणी. तर ठीक आहे, लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.